स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज जो मी व्हिडिओ घेऊन आले हा एक खूप मोठा अनुभव आणि प्रचितीचा आहे, जे मी आपल्या सर्वांबरोबर शेअर करू इच्छुक होते. म्हणून आज मी आपला हा व्हिडिओ बनवला. ही जी प्रचिती आली आहे ही माझ्या आईला आली आहे आणि ही प्रचिती आली आहे हनुमानजीची, जे आज पण आहे आपल्या बरोबर आहे. सगळ्यात मोठी भक्ती जेव्हा हनुमानजीशी होती तर ते आपल्या पाठीशी उभे राहतात. या संसारामध्ये आजही ते आपल्या बरोबर बसतात, उठतात, सगळ्यांना पाहतात, कोणाला काय कष्ट आहे काय नाही, पण जेव्हा आवाज द्या तेव्हा ते बरोबर येतील. प्रत्येक घरामध्ये काही ना काही संकट असतात, काही ना काही त्रास असतात, काही ना काही बिमाऱ्या असतात. कित्येक अशा परेशानी आहे जे प्रत्येकाच्या जीवनात असतात. आज कोणचंही घर जिथे की कोणतीही बिमारी नसेल, आर्थिक संकट नसेल, मुलांच्या जीवनामध्ये, नवऱ्याच्या जीवनामध्ये, आई वडिलांच्या जीवनामध्ये, स्वतःच्या जीवनामध्ये असं काही होतच नाही की काही ना काही त्रास नसेल. प्रत्येक घर आज कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमध्ये झुंजतो. अशी एक परिस्थिती माझ्या घरामध्ये माझा मोठा भाऊ होता आणि मोठ्या भावाला माझ्या मिरगीची बिमारी. मिरगीची बिमारी तुम्हाला माहितीच आहे. माणसाला केव्हा त्रास होईल हे कोणी सांगू नाही शकत. अशा परिस्थितीमध्ये माझ्या भावावर कोणी ना कोणी राहणं जरुरी. घरामध्ये असो, ऑफिसमध्ये जायचं तर ऑफिसचे त्याचे लोक असायचे, घरामध्ये असणं तर आम्ही सतत त्याच्या आजूबाजू असायचो, बाहेर जायचो तर कोणी ना कोणी बरोबर राहायचं. अशा परिस्थितीमध्ये खूप बढिया माहोल आमच्या घरामध्ये होता. कोणी काही हे याच्यामध्ये उलझत नव्हतं की तुला असं आहे, तू हे नको करू, ते नको करू, तुला ही बिमारी आहे. नाही, तो सगळं काही करायचा, जे त्याची जी इच्छा असेल ते करायचं. त्याला स्वतः हनुमानजीची भक्ती करायला खूप आवडायचं आणि त्याच्या जीवनामध्ये हनुमानजींनी प्रचिती दिली. तो सुंदरकांड वगैरे खूप छान म्हणायचा. लोक त्याच्याकडे येऊन म्हणायचे, तुम्हीच आमचं सुंदरकांड म्हणा. माझ्या वडिलांची भक्ती होती हनुमानजी. पण खूप मोठी गोष्ट ही आहे की आज तीही माझ्या बरोबर नाही, फक्त माझ्याजवळ आहे त्या त्यांच्या आठवणी आहेत. पण ही जी प्रचिती आली ना, ही माझ्या डोळ्यासमोरून जात असते. माझ्या भावाचं ट्रान्सफर होऊन गेलं भोपाळला झाल्यानंतर आई बिलकुल रडायला लागली की मी तर ह्याला एकटं सोडूच नाही शकत, त्याला आपण कसं पाठवू. माझे वडील म्हणाले, तुला देवावर विश्वास आहे ना, तू विश्वास ठेव, काही ना काही याच्यामधून मार्ग निघेल. पण आई तर आई होती ना, तिने आपल्या मुलाच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये बरोबर उभी होती आणि अशा स्थितीमध्ये मुलाला एकटं कसं सोडलं. तरी वडील म्हणत राहिले, तू चिंता नको करू, आपण काही ना काही करू, ह्याला आपण कॅन्सल करू, हे करू. शुक्रवारी ऑर्डर आला होता, रात्री आला होता ऑर्डर आमच्याकडे. आई रात्रीच मंदिरात चालली गेली, मंदिरात जाऊन बसून गेली. तिला आम्ही 12 वाजता बड्या मुश्किलीने घरी आणलं की आता घरी चल आपण पाहतो. सकाळी ती 4 वाजता बरोबर चालली गेली मंदिरात. म्हणजे मला तर मंदिरातच बसायचं, मला माझ्या देवाशी बोलायचं, बस मला माझ्या देवाशी संवाद साधायचा. तुम्ही याच्यामध्ये कोणी नका. शनिवारी सकाळपासून ती देवाजवळ जाऊन बसलेली, त्यांच्याशीच प्रार्थना करत होती. मला माहित नाही काय काय नाही, तू स्वतः जाऊन तो ऑर्डर कॅन्सल करू. आणि मला रविवारी सकाळी 5 वाजता ऑर्डर माझ्या हातामध्ये. माझे वडील म्हणे, ही जी तू त्यांना प्रार्थना केली असं कसं होऊ शकतं. सॅटर्डे संडे सुट्टी असते, तुला स्वतःला माहिती आहे, कोण तिथे जाऊन हे काम करायला लागतं. तिने सांगितलं, मला माहित नाही, माझे संवाद माझ्या देवाशी आणि माझ्या संवादांमध्ये तुम्ही लोक येऊ नका. मी माझ्या देवाशी संवाद करते, मला माझ्या देवाशी संवाद करते. तिने आपल्या देवाशी संवाद केला. ते म्हणतात मनाची शक्ती आणि ब्रह्मांडाची शक्ती जेव्हा आपसामध्ये बोलते ना, तेव्हा एक वेगळीच अनुभव येतो, वेगळीच शक्ती मिळते, वेगळीच प्रचिती येते. अशी प्रचिती आली माझ्या आईला. ती तिथे दिवसभर बसलेली, रात्री तिला घरी आणलं, काही खाणं नाही, पिणं नाही,
जे सांगून आली होती ती दरवाजाजवळच बसली होती. आतमध्ये जायला इथे या, मी इथेच बसले. आम्ही विचार केला तिला जे करायचं ते करूया. तिच्या मनामध्ये श्रद्धा आहे, भक्ती आहे, विश्वास आहे, तर निश्चित तिचा विश्वास जिंकेल हे आम्हाला धीरे धीरे वाटायला लागलं. अचानक सकाळी 5 वाजता घराची बेल वाजली. माझ्या वडील म्हणे इतक्या पहाटे कोण आलं, सकाळ पहाटे कोण? पाहिलं दरवाजा उघडला, एक मनुष्य समोर म्हणे तुमच्या मुलाचं ट्रान्सफर झालं होतं का भोपाळला? तर माझे वडील म्हणाले हो माझ्या मुलाचं ट्रान्सफर झालंय, आम्हाला ते कॅन्सल करवायचं. तर म्हणे टेन्शन कशाला घेता, मी ऑर्डर घेऊन आलोय, तुमच्या मुलाचं ट्रान्सफर कॅन्सल झालं, आधीचं ऑर्डर मी आत्ता घेऊन आपल्या समोर उभं आहे. मी, माझे वडील, माझी आई, माझा भाऊ नुसते आम्ही त्या माणसाकडे पाहत होतो. त्या माणसाच्या चेहऱ्यावर इतकं तेज होतं, एक अलौकिक तेज त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. त्याला विचारलं तुम्ही कुठून आलाय, तुम्ही ऑर्डर कुठून नाही घेतलाय? तो एवढाच म्हणाला मला आईने सांगितलं होतं की मला माझ्या मुलाचा ऑर्डर हवा, तर मी आईच्या गोष्टीला कसं टाळू शकतो? आईची गोष्ट तर मला पूर्ण करावीच लागेल ना. तर मी माझ्या आईकरता आलो, मी माझ्या आईकरता आलोय आणि ऑर्डर घेऊन आलोय. मला आईने जो आदेश दिला तो आदेश मी पूर्ण केला. असं म्हणाल्यावर आम्ही थोडा विचार करायला लागतो, कारण की मनुष्य बुद्धी आहे, तो कधी कोणत्या गोष्टीला समजत नाही, ओळखत नाही. तेच आमच्याबरोबर झालं. आम्ही ओळखलंच नाही की ते साक्षात आमच्या दरवाजावर नाही ओळख. त्यांना म्हटलं सुद्धा या बसा, चहा पाणी घ्या, हे करा. म्हणे नाही माझं काम झालं, आता मी चालतो, आपण नंतर भेटू हे म्हणून ते निघून गेले. कोण होता, कुठून आला होता, कुठे नोकरी करत होता, कसं ऑर्डर आला, आम्हाला कोणाला काहीच. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेला, त्याने तो ऑर्डर ठेवला की माझं ट्रान्सफर कॅन्सल झालं. सगळे म्हणे असं कसं होऊ शकतं, सॅटर्डे संडे तर सुट्टी असते, तुझ्याकडे संडेचा ऑर्डर कसा येऊन गेला? भाऊ म्हणे मला माहित नाही, पण हा ऑर्डर माझ्याकडे. ही खूप मोठी प्रचिती माझ्या आईच्या जीवनामध्ये आली, माझ्या वडिलांच्या जीवनामध्ये आली, माझ्या भावाच्या जीवनामध्ये आली. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यांना जी प्रचिती आली हनुमान राजाची, ती प्रचिती मी नक्की आपल्यावर शेअर करेन. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणे की आपण नेक्स्ट व्हिडिओ माझा पाहू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट सुद्धा करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.